नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्या आवडत्या मालिकेची संपूर्ण अपडेट। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, पण त्याच्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका। तर अहिल्यादेवी किर्लोस्कर चक्क आता पारूकडे आदित्यसाठी भीक मागत आहे। तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। तर या दिशा आणि दामिनीने खूप मोठा मूर्खपणा करून ठेवलेला असतो, कारण की त्यांना अहिल्यादेवी समोर स्वतःचं नाव कमवायचं असतं। यासाठी त्या चक्क आदित्यला खूप आजारी पडतात, कारण की ही नालायक दिशा आदित्यला खूप जबरदस्त पॉवरच्या गोळ्या देते आणि म्हणते की आदित्यला याच्यामुळे खूप ताप येईल आणि त्याच्यामुळे आता मी माझं प्लॅनिंग वापरून मी माझ्या डॉक्टरांना बोलून सासूमाम पुढे हिरो बनेन आणि जेणेकरून मी एकदा हिरो बनले की सगळ्यांसमोर या बंगल्यामध्ये माझी इज्जत वाढेल आणि अहिल्यादेवीला मी माझ्या हाताखाली ठेवेल, कारण की माझ्या उपकारांच्या हाताखाली। त्यावेळेस मात्र या दिशा आणि दामिनी दोघीजण मिळून देखील हा प्लॅनिंग करतात आणि त्याच्यामुळे आदित्यला एवढाची ताप येतो, त्याच्यामुळे आदित्यला कळत नाही काय करावं। त्यावेळेस मात्र अहिल्यादेवी खूप घाबरून जाते। सगळेजण आदित्यला विचारत असतात की काय होतंय आणि रात्रीचा एवढा जी पाऊस चालू होतो त्याच्यामुळे कोणता देखील डॉक्टर त्या ठिकाणी येत नाही। अहिल्यादेवीला कळत नाही आता काय करू, कारण की अहिल्यादेवी रडायला लागते। तर इकडे श्रीकांत सर सगळेजण खूप कासावीस झालेले असतात। तर दिशा आणि दामिनी म्हणतात की हाच एक चान्स आहे आपल्या डॉक्टरांना बोलवायचा। तर दामिनी त्यावेळेस मात्र दिशाला सांगते की दिशा तुझ्या ओळखीच्या डॉक्टरांना बोलव, आदित्यला खूप गरज आहे। तर दिशा कॉल करते, तर ते डॉक्टर देखील यायला नकार देतात आणि म्हणतात की एवढ्या पावसामध्ये मी देखील येऊ शकत नाही। त्यावेळेस मात्र दिशा आणि दामिनीला कळत नसतं की आता आपण जो मूर्खपणा करून ठेवलेला आहे त्यातून कोण आपल्याला वाचवेल। तर इकडे आता पारूदेवाकडे प्रार्थना करत असते की आदित्य सरांना काय नको आणि त्यांना काय देखील झालं नाही पाहिजे, कारण की पारूला वाटत असतं की मला असं संकेत का भेटतोय, कारण की आदित्य सरांना तिकडे काही होत तर नसेल ना। तर त्यावेळेस मात्र सगळेजण म्हणतात की लवकरात लवकर पारूला बोलवा, पण त्यावेळेस मात्र तेवढ्या दामिनी म्हणते की वहिनी त्या पारूला नको बोलवायला, कारण की ती पारू इकडे येणार देखील नाही, कारण की तिला आता खूप ॲटिट्यूड आलेला आहे। ती आता आपल्याला मालक मानत नाही, त्याच्यामुळे तिने कामावरती यायचं देखील बंद केलं होतं, त्याच्यामुळे ती आदित्यसाठी इथपर्यंत नाही येणार। तर त्यावेळेस मात्र सावित्री त्या पारूला बोलवण्यासाठी जाते आणि म्हणते की लवकरात लवकर चला, कारण की पारू तुला बंगल्यावरती बोलवलेलं आहे, आदित्यची तब्येत पूर्णपणे बिघडलेली आहे। त्यावेळेस मात्र पारू लगेच घाईघाईने दरवाजाच्या बाहेर येते, परंतु पुन्हा पारूच्या लक्षात येतं की दामिनीने जे काही सांगितलेलं असतं की तिच्याबद्दल केलेला अपमान सगळं काही, आणि अहिल्यादेवीने सांगितलेलं असतं की त्या बंगल्याच्या आतमध्ये पायरी जरी चढली तर तुला माझं मेलेलं मडं पाहायला भेटेल। तर हे सगळं ऐकून पारू म्हणते की मी जाणार नाही तिकडं। त्यावेळेस मात्र खूप प्रयत्न केला तरी देखील पारू तिकडे जायला तयार नाही होतात, पण शेवटी आता मारुती मामा पारूच्या हाताला धरतात आणि म्हणतात की कशी जात नाही त्या बंगल्यात मी बघतोच। तर आदित्य सरांच्या जेवासाठी पारू तिकडे जात नाही हे कळाल्याच्या नंतर स्वतः अहिल्यादेवी किर्लोस्कर तिकडून भर पावसामध्ये भिजत आलेली असते आणि म्हणते की पारू मी तुझ्या पाया पडते, पण तू माझ्या आदित्यसाठी माझ्या मुलासाठी प्लीज तू आज तिथं बंगल्यामध्ये चल। त्यावेळेस मात्र मारुती मॅम म्हणतात की अहो मॅडम तुम्ही माफी काय मागताय, आम्ही सदैव तुमच्यापाशी येईल। तर अहिल्यादेवी किर्लोस्करला पाहून स्वतः पारू पावसामध्ये भिजत पळत जाते आणि म्हणते की काय झालं। तर लवकरात लवकर पारू देखील अहिल्यादेवी सोबत बंगल्यामध्ये जाते। तर मित्रांनो, ह्या दिशा आणि दामिनीने जो काही पलटवार करायचा ठरवलेला असतो तो पूर्णपणे त्यांचा फसून चक्क आदित्यच्या जीवावरती बेतलेला असतो। तर तुमचं काय मत आहे, पारूने त्या बंगल्यामध्ये जाऊन आदित्यचा जीव वाचवला पाहिजे का नाही हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका, कारण की स्वतः अहिल्यादेवी किर्लोस्कर आता पारूच्या पायापाशी आलेल्या आहेत आणि तिची माफी देखील मागून तिला बंगल्यावरती नेत असतात। तर मित्रांनो, आपली पारू कधी देखील असा ॲटिट्यूड कधीच दाखवणार नाही आणि तिला कोणत्या देखील गर्व देखील नाही। त्याच्यामुळे हा सगळा काही प्लॅनिंग फक्त ह्या दामिनीमुळे घडलेला आहे, कारण की दामिनीने अहिल्यादेवीच्या मनामध्ये पारूबद्दल खूप चुकीचं भरवलं आणि पारूच्या मनामध्ये देखील अहिल्यादेवीबद्दल खूप चुकीचं भरवलं। तर मित्रांनो, आता आपली पारू जाऊन आदित्यला वाचवेल का नाही हे कमेंट करून सांगायला विसरू नका। पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।